अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या 4 वर्षांनंतर सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर, रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांना क्लीन चिट। सुशांत सिंह आणि दिशा सालियान या दोन्ही आत्महत्याच ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी आरोप सुरू, संजय राऊतांचा आरोप। सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं, सुशांत सिंहच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा, वेळ आल्यावर आमच्याकडचे पुरावे पोलिसांना देणार, राणेंचं वक्तव्य। दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली, नारायण राणेंचा दावा, तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख। उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कोणताही फोन केला नाही, नारायण राणेंच्याच अटकेवेळी कुटुंबीय आणि अमित शहांनी ठाकरेंना फोन करून सांभाळून घ्या असं सांगितलं, संजय राऊतांचा दावा। नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये फडणवीसांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक, उद्योजकांसोबतही मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याची माहिती। लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी, अडवाणींना शहाजहानसारखा एकांतवासात ठेवलं, संजय राऊतांचा निशाणा। नागपुरातील 4 परिसरात संचारबंदी कायम, कोतवाली तहसील गणेशपेठसह यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम, तर पाचपावली शांतीनगर लकडगंज सक्करदरामधील संचारबंदी शिथिल। राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ, आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद, सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीत, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साताई धरणातील पाणीसाठा 39%वर, बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती। पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार, अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांनी महापालिकेची त्यांना तंबी, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना, चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार।